आपण आपल्या कॉम्प्युटरवर वापरतो ती विंडोज ही ऑपरेटिंग सिस्टीम बनवणाऱ्या मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक बिल गेट्स आणि त्यांची पत्नी मिलिंडा गेट्स यांच्यात 2021 मध्ये घटस्फोट झाला होता, प्रचंड गाजला होता। पण आता या घटस्फोटामागे लैंगिक गुन्हेगार जेफ्री एप्स्टीन यांच्याशी असलेले संबंध आणि त्या फाईल्समधील गेट्स यांचं नाव हेच कारण असल्याचं स्पष्ट होत आहे। एक असं प्रकरण की ज्यानं जगभरात खळबळ उडवलेली आहे, त्याच एप्स्टीन फाईल्सचा संबंध आता विंडोजमधल्या फाईलशी नव्हे तर थेट बिल गेट्स यांच्याच फाईलपर्यंत कसा आलेला आहे पाहूया। जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक असलेले बिल गेट्स आणि त्यांच्या पूर्वाश्रमीच्या पत्नी मेलिंडा फ्रेंच गेट्स यांच्या 27 वर्षांच्या संसाराचा 2021 मध्ये अंत झाला। या घटस्फोटामागे बिल गेट्स यांचे लैंगिक गुन्हेगार जेफ्री एप्स्टीनशी असलेले कथित संबंध हे एक प्रमुख कारण असल्याचं आता स्पष्ट होतंय। आपल्या दानशूरतेमुळे आणि सामाजिक कार्यामुळे जगाला माहीत असलेल्या मेलिंडा गेट्स त्यांच्या आधीच्या नवऱ्याच्या उद्योगांनी पुरत्या वैतागल्या आहेत। मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक असलेल्या बिल गेट्स यांचे लैंगिक गुन्हेगार म्हणून बदनाम झालेल्या जेफ्री एप्स्टीनशी संबंधित नव्या कागदपत्रांमध्ये आलेलं नाव त्यांच्या दुःखद आठवणींचा त्रास वाढवणारं आहे। NPRच्या वाईल्ड कार्ड पॉडकास्टमध्ये मेलिंडा यांनी स्पष्ट केलं की एप्स्टीन प्रकरणातील नव्या कागदपत्रांमुळे त्यांच्या आयुष्यातील जुन्या जखमा पुन्हा ताज्या झाल्यात। मेलिंडा गेट्स काय म्हणाल्या ते समजून घेऊ। या सगळ्यामुळे अतिशय वेदनादायक काळाच्या जखमेची खपली पुन्हा निघाली। जे काही प्रश्न उरले त्यांची उत्तरे बिल गेट्स आणि संबंधितांनीच द्यायला हवीत। एप्स्टीन प्रकरणासारख्या घाणेरड्या गोष्टींपासून दूर राहण्यातच मला आनंद आहे, पण एकंदरीत या एप्स्टीन प्रकरणाने आपल्याला कल्पनेपलीकडचे दुःख झालंय। अमेरिकेच्या न्याय विभागाने जाहीर केलेल्या नोंदींमध्ये गेट्स यांना लैंगिक संबंधातून पसरणारा आजार झाला होता असा एप्स्टीन यांचा आरोप असल्याचा उल्लेख आहे। जुलै 2013 मधील काही ईमेल्समध्ये रशियन मुलींशी असलेले संबंध आणि मेलिंडा यांच्यापासून आजार लपवल्याचा दावा करण्यात आलाय। मेलिंडा या घटस्फोटापूर्वीच बिल यांच्या एप्स्टीनशी असलेल्या मैत्रीमुळे अस्वस्थ होत्या। घटस्फोटाची घोषणा झाल्यानंतर बिल गेट्स यांनी 2019 मध्ये मायक्रोसॉफ्टमधील एका महिला कर्मचाऱ्याशी आपले अनैतिक संबंध असल्याचं देखील मान्य केलं होतं। बिल गेट्स यांनी ऑस्ट्रेलियन प्रसारमाध्यमांना दिलेल्या मुलाखतीत प्रथमच यावर मौन सोडलं होतं। ते काय म्हणाले होते तेही पाहू। एप्स्टीनला भेटणे ही आपली गंभीर चूक असल्याची बिल गेट्स यांची कबुली। एप्स्टीनला भेटलो पण लैंगिक आजार आणि रशियन मुलींशी संबंध नव्हते। रशियन मुलींच्या संबंधाचे दावे पूर्णपणे हास्यास्पद असल्याचं त्यांचं म्हणणं आहे। एप्स्टीनशी आपले संबंध केवळ सामाजिक निधीवर चर्चा करण्यापुरतेच होते। मी कधीही एप्स्टीनच्या बेटावर गेलो नव्हतो, पण त्याला भेटलो होतो। त्याच्यासोबत घालवलेल्या वेळेचा खेद वाटतो आणि त्याच्याबद्दल माफी मागतो। जेफ्री एप्स्टीनच्या जागतिक स्तरावरील वादग्रस्त जाळ्यामध्ये अनेक बड्या व्यक्तींची नावं आली आहेत। बिल गेट्स यांचं नाव त्यात आल्याने केवळ त्यांच्या प्रतिमेला धक्का बसला नाही तर त्यांच्या वैयक्तिक आयुष्यावर परिणाम झालाय। बिल आणि मेलिंडा यांच्यात झालेला घटस्फोट हा तेव्हाही गाजला होता, पण आता त्याचं कारण हे एप्स्टीन प्रकरण असल्याचं कळतंय। आणखी किती जणांचे संसार या एप्स्टीनने मोडलेत हे फाईल मधली पानं जसजशी चालली जातील तसं समोर येईल। अनिल टाकळकर, पुढारी न्यूज।